पहा वेक्टरचा काल आपण सेकंड थिअरम पाहिला होता. थर्ड लिहून दिला होता तुम्हाला, नुसतं त्याची काही प्रूफ आपल्याला गरजेची नाही. त्याच्या पुढचं इंट्रोडक्शन बघा सगळं. वेक्टर इन 2D पहा, ओ एक्स ओ आय आणि पी हा एक कुठला तरी एक पॉईंट आहे एक्स वाय या प्लेनमध्ये. ओ एक्स वर एम आणि ओ आय वर एन असे घेतलेले आहेत की एमचा कॉर्डिनेट इथं लिहून दाखवला पाय 1 0 आहे आणि एनचा 0 1 आहे. याचा अर्थ हे डिस्टन्स जे 1 आहे हे डिस्टन्स आहे 1 युनिट डिस्टन्स. याच्यावरून आपण युनिट वेक्टर डिफाईन केलेत आय कॅप आणि जे कॅप. रिडिंग कॅप असं आहे ॲज ओ एम बार, म्हणजे वेक्टर ओ एम इज इक्वल टू आय अँड वेक्टर ओ एन किंवा ओ एन बार इज इक्वल टू जे. मग हे हा जो काय आपण पी हा पॉईंट घेतलेला आहे ह्या एक्स वाय प्लेन मधला, त्याचे कॉर्डिनेट्स एक्स कॉमा वाय आहेत. मग त्याच्यावरून ओपी हा जो वेक्टर मिळाला आपल्याला 2 डायमेन्शनल मधला, तो असेल एक्स आय प्लस वाय जे. असं इतकंच सफिशियंट आहे. ते कसं आलं इतकं त्याची काही गरजेचं नाहीये. 2 डायमेन्शनल मध्ये वेक्टर असेल तर एक्स आय प्लस वाय जे. तर 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम ही फिगर आहे. हा ओ एक्स ॲक्सिस, हा ओ आय आणि हा ओ झेड. हा स्पेसमध्ये कुठंतरी पॉईंट आहे. स्पेसमध्ये म्हणजे हा असं इथं खाली दाखवताना, पण आता ह्या समजा पेजवर दाखवलाय मी इथं, आहे की नाही. म्हणजे हा झेड ओ वाय ह्या प्लेनमध्ये नाही आहे, हे असं आधांतरी कुठंतरी आहे. त्याचे कॉर्डिनेट्स आपण एक्स वाय झेड असे घेतलेले आहेत. त्यातला पहिला पॉईंट आहे कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट इन स्पेस. कुठल्याही पॉईंटचे कॉर्डिनेट जे आहेत स्पेसमध्ये ते समजा आपल्या अशा पद्धतीने पी एक्स कॉमा वाय कॉमा झेड घेता येते. दुसरा पॉईंट आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस. कोऑर्डिनेट ऍक्सिस आता ह्याच्यावरून एक्स ऍक्सिसवर, वाय ऍक्सिसवर आणि झेड ऍक्सिसवर जर परपेंडिक्युलर टाकला आपण, तर इथं हा परपेंडिक्युलर टाकलेला दाखवता येणार नाही मला. समजा इथं परपेंडिक्युलर टाकला तर हे अशा पद्धतीने असेल, हा इथं असेल वाय, हा असा असेल झेड. एक्स ऍक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला याचा अर्थ एक्स कॉर्डिनेट जिथं आहे की नाही. म्हणजे इथं जर समजा कोणता पॉईंट आला तर त्याचा एक्स कॉर्डिनेट हा एक्स असेल आणि वाय आणि झेड हे दोन्ही कॉर्डिनेट काय असतील त्यावेळेस त्याचे 0. जसं आपण 2 डायमेन्शनल मध्ये इथं हा एम घेतलेला आहे, एमचे कॉर्डिनेट 1 कॉमा 0 म्हणतो. याचा अर्थ हे 1 एक्स वरचा, एक्स ऍक्सिस वरचा 1 हे डिस्टन्स इथलं 1 आहे, म्हणून त्या एमचा एक्स कॉर्डिनेट हा 1 आहे. आणि वाय कॉर्डिनेट काय आहे 0 आहे, कारण की इथून जर इकडे आपण पाहिलं तर वाय कॉर्डिनेटला आपल्याला काय मिळतो 0. त्याच पद्धतीनं पी वरून जर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वर जर आपण परपेंडिक्युलर टाकले, तर समजा इथं कुठला तरी कॉर्डिनेट असेल तर हे डिस्टन्स एक्स असा यायला पाहिजे. म्हणजे त्या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट हा एक्स असेल, त्याच वेळेस त्याचे वाय आणि झेड हे कॉर्डिनेट काय असतील 0 असतील. हे पहा, ऑन एक्स ऍक्सिस एक समजा कोणता तरी पॉईंट घेतला तर त्याचे कॉर्डिनेट एक्स कॉमा 0 कॉमा 0 असायला पाहिजे. त्याच पद्धतीनं जर तो एखादा कॉर्डिनेट जर वाय ऍक्सिसवर असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट असेल फक्त जो काय असायचा तो, आणि त्यावेळेस त्याचे एक्स आणि झेड हे दोन्ही कॉर्डिनेट्स काय असायला पाहिजे 0. एकदम लक्षात ठेवायला सोपं आहे. एक्स ऍक्सिसवर जर कुठलाही कॉर्डिनेट असेल 3 डायमेन्शनल मध्ये, तर त्याचा एक्स कॉर्डिनेट असेल जो काय असेल तो वाय आणि झेड 0. वाय ऍक्सिसवर जर एखादा कॉर्डिनेट असेल तर एक्स आणि झेड हे दोन कॉर्डिनेट 0 असतील, वाय कॉर्डिनेट असेल त्याचा. झेड ऍक्सिसवर जर एखादा पॉईंट असेल तर त्याचा एक्स आणि वाय हे दोन कॉर्डिनेट 0 असतील आणि झेड कॉर्डिनेट असेल. त्याच पद्धतीने कोऑर्डिनेट्स ऑन द कोऑर्डिनेट्स प्लेन. आता प्लेनवरचे कॉर्डिनेट आहेत. आता समजा मी हा जो काही वाय ओ झेड इथं समजा तुम्हाला दिसतोय आता सरळ सरळ, आहे की नाही. वाय ओ झेड हा प्लेन आहे, म्हणजे हा वाय झेड प्लेन आहे. मग वाय झेड प्लेन मध्ये वाय आणि झेड त्या पॉईंटवरून समजा आपण हा, आता हे इकडचा 3 डायमेन्शनलचा नाही असं समजू, वाय झेड ह्या प्लेन मध्येच तो पॉईंट आहे. तर मग परपेंडिक्युलर लागला तर वाय वर येईल, झेड वर येईल, आहे की नाही. मग त्यावेळेस एक्स कॉर्डिनेट त्याचा नसणार आहे, 0 असेल, आहे की नाही. म्हणजे जर एखादा पॉईंट वाय झेड प्लेन मध्ये असेल तर त्याचा कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट 0 असेल आणि वाय आणि झेड हे दोन कॉर्डिनेट असतील. पाहायत वाय झेड प्लेन मध्ये आहे, एम कोणता तरी घेतलाय मी, तर त्याचे वाय आणि झेड हे
वाय आणि झेड हे दोन कॉर्डिनेट असतील त्यावेळेस एक्स कॉर्डिनेट काय असेल 0. मग एक्स वाय प्लेनमध्ये जर असेल तर ह्या प्लेननुसार ठरवायचं पाहिजे. एक्स वाय प्लेनमध्ये म्हणजे एक्स आणि वाय कॉर्डिनेट असायला पाहिजे, त्याचा झेड कॉर्डिनेट काय असेल 0. तसाच झेड एक्स प्लेनमध्ये जर असेल तर त्याचा झेड आणि एक्स कॉर्डिनेट असेल, इथं वाय नाहीच आहे म्हणून हा इथला वाय त्याचा काय असेल 0 असेल. तर डिस्टन्स ऑफ पी त्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत एक्स कॉमा वाय कॉमा झेड फ्रॉम कोऑर्डिनेट्स प्लेन. त्या आता इथं जसं प्लेन पर्यंतचे जे कॉर्डिनेट काढले तर त्याचं डिस्टन्स फ्रॉम एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन हा खालचा एक्स वाय प्लेन आहे. इथं जर खाली जर असा परपेंडिक्युलर टाकला एक्स वाय प्लेन मध्ये आहे की नाही, तर एक्स वाय प्लेन मध्ये परपेंडिक्युलर टाकल्यानंतर हे 3 डायमेन्शनल फिगर एक समजा तुम्ही तुमच्या घरातली एक रूम अशी कन्सिडर करा, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. रूम कन्सिडर केला की एक खालचा कोपरा ही एक एक्स ॲक्सिस, एक वाय ॲक्सिस आणि एक झेड ॲक्सिस उभा आहे. समजा उभी जी भिंत आहे तुमची आणि दोन उभ्या भिंती असतात एकमेकीला जिथं इंटरसेक्ट केलेल्या असतील त्याला झेड ॲक्सिस म्हणा. ती उभी भिंत खालच्या फ्लोअरला जिथे इंटरसेक्ट होईल त्याला एकाला वाय ॲक्सिस म्हणा. दुसरी उभी भिंत जी इंटरसेक्ट होईल त्याला एकाला झेड म्हणा. आणि कुठंतरी तुम्ही मध्ये उभा आहात, तुमच्या हातामध्ये एक छोटासा चेंडू आहे असं गृहीत धरा. खालच्या ज्या फ्लोअरला ज्या भिंती इंटरसेक्ट झाल्यात त्याच्यातला एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस आहे की नाही, आणि उभा तुमचा झेड ॲक्सिस आहे. तिथून जर समजा तुम्ही खाली अशी दोरी सोडली त्या फुग्यापासून तर तो तुमचा परपेंडिक्युलर झाला एक्स आणि वाय ह्या प्लेनवर. मग त्याचं जे डिस्टन्स असेल त्या पॉईंटचं ह्या झेड पासून खाली ह्या पॉईंटपर्यंत जेवढं डिस्टन्स असेल तेवढंच डिस्टन्स असेल इकडचं आहे की नाही. तुम्ही हे जर असेल तर करेक्ट जोडलं तुम्ही, हा जर समजा त्याच करेक्ट ह्याच्यावरून जर तुमचा हातातला बॉल म्हणा काय असेल इथं जर घेतला तर हे जे डिस्टन्स असेल ह्या पॉईंटपासून वरचं आणि हे डिस्टन्स सारखं असेल. म्हणून डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम एक्स वाय प्लेन हे काय असणार आहे झेड. हे काय असणार आहे एवढं झेड. इथं मॉड झेड लिहिलेले पहा. मॉड्युलस ऑफ पी एल इज इक्वल टू मॉड झेड, कारण की निगेटिव्ह ॲक्सिस झेड ॲक्सिस वगैरे असं काही होऊ शकतं म्हणून तिथं आपण काय केलं मॉड्युलस ऑफ झेड. मग तसंच जर वाय झेड प्लेन जर घेतला तर आता समजा तुमचा खालचा फ्लोअर जो आहे तुमची जमीन आहे तो वाय झेड प्लेन आहे आणि एक्स ॲक्सिस व्हर्टिकल आहे की नाही. मग त्या पॉईंटचं डिस्टन्स वाय झेड प्लेन पासून कसं असेल एक्स ॲक्सिस व्हर्टिकल आहे म्हणजे काय असणार आहे मॉड एक्स. त्याच पद्धतीने फ्रॉम एक्स झेड प्लेन काय असणार आहे मॉड वाय. आता एक लक्षात घ्यायचं पाठ करण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम कोऑर्डिनेट प्लेन्स असं म्हणलं. एक्स वाय प्लेन म्हणलं की तो एक्स आणि वाय आहे झेड नाही तर मॉड झेड घ्यायचं. वाय झेड प्लेन आहे तर एक्स नाही आहे मॉड एक्स. एक्स झेड प्लेन वाय नाही आहे मॉड वाय. एकदम लक्षात ठेवायला सोपं आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट पी फ्रॉम ओ, ओरिजिन पासूनचं त्याचं डिस्टन्स. एक साधा आपल्याला 11वीला फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला इथं फक्त फॉर्म्युला डायरेक्ट आलेला आहे. लेंथ ओ पी. फॉर्म्युला काय असतो पहा, पीचे कॉर्डिनेट माहिती आहेत आपल्याला एक्स वाय झेड आहेत. ओचे कॉर्डिनेट काय असतात 0 0 0. फॉर्म्युला काय असतो आपल्याला इथं फॉर्म्युला आहे पहा, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 - z1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे की नाही. म्हणजे x - 0 ब्रॅकेट स्क्वेअर आलं प्लस y - 0 ब्रॅकेट स्क्वेअर z - 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय आलं आपल्याला लेंथ ओ पी इज इक्वल टू √x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. हे फॉर्म्युला कशासाठी डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम ओरिजिन हा फॉर्म्युला. मग आता तोच फॉर्म्युला मी परत इथं लिहून काढलाय. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स, हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. एचे कॉर्डिनेट्स x1 y1 z1 आहेत, बीचे x2 y2 z2. तर तो फॉर्म्युला आपण 11वीला फक्त 2 डायमेन्शनल मध्ये बघितलेला होता. म्हणजे x2 - √x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर इथपर्यंतच फॉर्म्युला आपला क्लोज होता, कारण की ते 2 डायमेन्शनल मध्ये होता. 3 डायमेन्शनल मध्ये इथं झेड ॲक्सिस आहे, झेड कॉर्डिनेट आहेत म्हणून पण इथं काय आलं ऍड त्याच्यामध्ये z2 - z1 ब्रॅकेट स्क्वेअर. द डिस्टन्स ऑफ पी तेच पॉइंट फ्रॉम कोऑर्डिनेट ॲक्सिस, कोऑर्डिनेट ॲक्सिसचं डिस्टन्स पहा. आता तो पी पॉइंट स्पेसमध्ये आहे. फ्रॉम एक्स ॲक्सिस हा पॉइंट आहे तिथं. एक्स ॲक्सिस वरचा जो पॉइंट आहे आपण हे इथं बघितलेला होता पहा. एक्स ॲक्सिस वरचा जो पॉइंट आहे तो AX00 हा पॉइंट होता आपला आहे की नाही. हा पॉइंट आणि हा
आपला पी एक्स वाय झेड, इथं जो फॉर्म्युला घेतला होता हाच फॉर्म्युला वापरायचा आहे की नाही, हाच फॉर्म्युला वापरायचा. मग काय मिळेल आपल्याला, एक्स इकडचा पीचा हा एक्स मायनस एक्स म्हणजे पी ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय हा इथला वाय घ्या मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा झेड मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. हे तर फक्त वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर येतील. इथे एक्स मायनस एक्स 0 झाला म्हणजे काय मिळालं, फक्त अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता ह्याच्यावरून बाकीचे दोन लिहून टाकू शकतो आपण. म्हणजे फ्रॉम एक्स ॲक्सिस जर एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स काढायचं असेल तर ते अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आलं. म्हणजे इथे एक्स आलेलं नाहीये, एक्स ॲक्सिस असल्यामुळे इथे एक्स नाहीये. मग त्याच पद्धतीने फ्रॉम वाय ॲक्सिसचं काय मिळेल आपल्याला, हा पॉईंट 0y0 आहे. मग इथं हा पॉईंट तुम्ही लक्षात नाही ठेवला तरी पण वाय ॲक्सिस पासूनचं त्या पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ते काय मिळेल, मग इथं वाय येणारच नाही. पी बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर एवढंच येईल. फ्रॉम झेड ॲक्सिस काय येईल, मग पी सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कारण की इथं झेड नाही. जसा इथं मी 2D मधला व्हेक्टर लिहिला होता ओपी बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे किंवा एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप, तसं 3D मध्ये जर एखादा व्हेक्टर असेल तर तोच व्हेक्टर काय लिहिता येईल आपल्याला, ओपी बार इज इक्वल टू एक्स आय कॅप किंवा नुसतं एक्स आय असं वाचू आपण, कॅप प्रत्येक वेळेस वाचणं शक्य होत ना, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. आता त्याचे कंपोनंट्स, हा जो काही आयचा आपण एक समजा 3x प्लस 2y प्लस 5z असं जर असलं असतं तर त्याला 3, 2, 5 जे काय असतील त्या एक्स वाय झेडचे जे कोएफिशियंट असतात आहे की नाही, त्याला आपण एक जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन असेल काय असेल तर त्यांना कोएफिशियंट असं म्हणतो. पण इथं ह्या एक्स वाय आणि झेडला त्या व्हेक्टरचे काय म्हणायचं, कंपोनंट. एक्स वाय अँड झेड आर कंपोनंट्स ऑफ ओपी बार. हा जो ओपी बार व्हेक्टर आहे त्याच्यातले हे एक्स वाय झेड बेसिक व्हेक्टरचे कोएफिशियंट म्हणा तुम्ही फार, म्हणजे ते झाले त्याचे कॉम्पोनंट. आता त्याची मॅग्निट्यूड काढायची. मॅग्निट्यूड काढायची म्हणजे काय करायचं, ही लेंथ ओपी, लेंथ एक मॅग्निट्यूड म्हणजे एक डिस्टन्स आहे, लेंथ ओपी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार अंडर रूट ऑफ हे जे काही कॉम्पोनंट आहेत ह्या कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची ऍडिशन करायची, म्हणजे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ही झाली मॅग्निट्यूड त्या ओपी व्हेक्टरची. तर व्हेक्टर जॉईनिंग 2 पॉइंट्स, हा एक पॉइंट आहे ए x1 y1 z व दुसरा x2 y2 z2. ह्या एचा पोझिशन वेक्टर ए बार घेतला बीचा बी बार. लेट ए बार अँड बी बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स ए अँड बी विथ रिस्पेक्टिव्ह ओ ॲज ओरिजिन इथं असायला पाहिजे, ओ ॲज ओरिजिन. मग ए बी बार आपल्याला लिहायचा आहे की नाही, तर ए बी बार म्हणजे काय करायचं, पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. मग बीचा पोझिशन वेक्टर काय कन्सिडर केला आपण, बी बार. एचा पोझिशन वेक्टर काय कन्सिडर केलाय, ए बार. म्हणजे कुठलाही वेक्टर ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. याच्याऐवजी समजा मी पी क्यू बार म्हणलं असतं तर काय करावं लागलं असतं आपल्याला, क्यू बार मायनस पी बार. म्हणजे ए बी ह्या वेक्टरमध्ये ए हा इनिशियल पॉईंट असतो, बी हा टर्मिनल पॉईंट असतो. म्हणजे टर्मिनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर असं लक्षात ठेवलं तरीही चालेल. मॅग्निट्यूड ऑफ ए बी, ए बी जो काही तुमचा वेक्टर तयार होतो आहे त्याची मॅग्निट्यूड आहे की नाही. मग हा ए चे कॉर्डिनेट्स आहेत, हे बी चे कॉर्डिनेट्स. इथं ह्या ज्यांची वजाबाकी केल्यानंतर काय होत असतं नेमकं आपण आहे की नाही, ह्यांची वजाबाकी केल्यावर काय होतं, x2 मायनस x1 ब्रॅकेट क्लोज आय राहतं प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट क्लोज जे प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेट क्लोज के. मग x2 मायनस x1 त्याचा कॉम्पोनंट झाला, y2 मायनस y1 जेचा कॉम्पोनंट आणि z2 मायनस z1 केचा कॉम्पोनंट. जसं इथं तुम्ही मॅग्निट्यूड काढलेली आहे, इथं फक्त काय होते एक्स वाय झेड हेच कॉम्पोनंट होते वर, तर आता इथं कॉम्पोनंट काय आहेत, x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. म्हणून एबीची मॅग्निट्यूड काढताना फक्त तुम्हाला 2 जर पॉईंट दिलेले असतील, व्हेक्टर न देता नुसताच पॉईंट दिलाय आणि त्या व्हेक्टर एबीची मॅग्निट्यूड काढा असं जर म्हणलं तर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ हाच फॉर्म्युला आहे, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. परंतु तोच जर व्हेक्टर तिथं जसं मी आता ओपी बार इज इक्वल टू घेतलेला होता एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, त्याच पद्धतीने समजा हा एक ए बार कोणता तरी एक व्हेक्टर आहे, त्याचे तो व्हेक्टर आहे a1 i प्लस a2 j प्लस a3, तर त्यावेळेस त्याची मॅग्निट्यूड काय येणार, मग अंडर रूट ऑफ हे जे कॉम्पोनंट्स आहेत a1 a2 a3 अंडर रूट मध्ये त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन, म्हणजे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. ठीक आहे.
पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.